श्वेता अशोक डिके. माय नीट स्कोर इज 647 आउट ऑफ 720. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की ना नीटसाठी जो मंत्र आहे तो एकच आहे की नीटसाठी तुम्ही फक्त NCERTवर फोकस करा आणि NCERT एक्झाम्पलर सॉल्व्ह करा. कोणतेच मोठे पुस्तकं यूज करण्याची काहीच आवश्यक नाही आहे. फिजिक्ससाठी सुद्धा तुम्हाला नीट NCERT एक्झाम्पलर पण सोडवायची आहे. नीटची फिजिक्सची पण तुम्हाला NCERT वाचायची आहे आणि कोणतं पण एखादं बुक यूज करू शकता, जसं MTG आहे, MTG पब्लिकेशन व्हेरी गुड, तर ते पण यूज करू शकता. आणि फिजिक्समध्ये माझा स्कोर 170 आउट ऑफ 180 आहे. आणि खूप सिली मिस्टेक झाली आहे मी अशी म्हणू शकतो. या वर्षीचा पेपर इझी होता, मी असं म्हणते. फिजिक्सचा इझी होता. जर तुम्ही नीट खूप NCERT खूप चांगली वाचली असती आणि NCERT एक्झाम्पलर खूप चांगली केली असती. माझा नीटमध्ये असं गलती झालेली आहे की एकदम बेसिक एकदम सोपा क्वेश्चन चुकलेला आहे, जो थेरॉटिकल होता एक, आणि एक ग्राफमधला क्वेश्चन होता. म्हणून जेव्हाही तुम्ही नीटच्या पेपरमध्ये जासाल तर ग्राफवर पण फोकस करून जा. आपण जास्त करून काय करतो की ना मोठे मोठे क्वेश्चन, लेंदी क्वेश्चन सॉल्व करतो किंवा आपण थेरॉटिकलवर लक्षही नाही देत. जास्त करून थेरी आपण लक्ष वाचत नाही. फिजिक्ससाठी माझा मागच्या वर्षी म्हणजे मागच्या ड्रॉपमध्ये माझा फिजिक्स वीक होता, पण माय क्रेडिट इज गोज टू कापांडे सर. त्यांनी फिजिक्स खूप चांगला केला. मी अटेंड केले क्लासेस. सरांचे पेपर खूप जास्त होतात आणि खूप जास्त प्रॅक्टिस घेतल्या जाते सरांचे इथे. केमिस्ट्रीचे सर पण खूप छान आहे आणि बायोचे सर पण खूप छान आहे. रँक लिस्ट लागते, ज्यांना आपल्याला मोटिवेशन येते की नाही आपण अजून चांगली रँक अजून चांगली रँक आपली येऊ शकते. आता मी एक ड्रॉपर आहे. ड्रॉपरच्या याच्यात खूप सारे डिमोटिवेशन येतात. खूप सारे म्हणतात की तुझा स्कोर, मागच्या वर्षी माझा स्कोर 525 होता. खूप जण म्हणतात की तू आहे ना अजून कोणतं ऑप्शन घे, तुझ्यासाठी हे स्ट्रीम नाही आहे, MBBS नाही आहे. पण माझ्या आईचा विश्वास आणि माझा अभ्यास मला मोटिवेट केलेला आहे. नीट प्रिपरेशनसाठी माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझ्या गावामध्ये कोणतेच MBBS नाही आहे. सर्वांना वाटत होतं, पण मागच्या वर्षी माझा एक मार्क्सने नंबर गेलेला आहे. म्हणजे माझा 525 स्कोर होता, 526वर लास्ट होता. तर सर्वजण म्हणायचे की BMS करून घे, जाऊ दे MBBS करू नको. पण माझ्या मम्मीने हिंमत हारली नाही. त्यांनी म्हटलं की नाही तुला MBBSच करायचं आणि MBBSच बनायचं आहे, आपण अजून तुला हेल्प करू आणि अजून मोटिवेट केलं माझ्या मम्मीनं. त्याच्यामुळे मी हे स्कोर करू शकतो. खल्लार गावामध्ये फर्स्ट MBBS डॉक्टर होणार आहे. माझं नाव अशोक महादेवराव डिके. सुनंदा अशोकराव डिके. श्वेता ही माझी मुलगी आहे. तिचा चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागावा हेच माझी इच्छा होती, पण सरकारी कॉलेजमध्ये लागावा ही माझी इच्छा होती. म्हणून मी तिला मागच्या वर्षी 525 मिळाल्यावरही तिला अकोल्याला रिपीट करायला प्रेरित केलं आहे. ती घाबरली होती आता कोरोनाच्या वेळेस. ती अभ्यास तिचा थोडा कमजोर पडला होता, पण तरी मी तिला मोटिवेट करून तिला अभ्यासाला उत्तेजना दिली. आता तिचा नंबर लागल्यामुळे मला खुशी होत आहे. मला ते फार आनंद होत आहे. मला फार चांगलं वाटलं. काळपांडे सरांचं त्याने खूप मेहनत केली. माझी मम्मी नेहमी म्हणायची की ते खूप ॲपवर क्वेश्चन घेत आहे, खूप क्वेश्चन प्रॅक्टिस करत आहे. कधी कधी ना माझा पेपर स्किप होऊन जायचा. माझी आई म्हणायची नाही तेवढे मेहनत घेते आणि तू कशाला करोनामध्ये घाबरत आहे, तू करोनामुळे तुला तर अभ्यासच करायचा आहे. माझी आई म्हणायची की ना पेपर एवढे स्किप करू नको. म्हणजे 1-2 पेपर स्किप व्हायचे तर माझी आई म्हणायची नाही असं करू नको, ते सर एवढे मेहनत घेत आहे, तू तर एक स्टुडंट आहे, तू तर करायलाच पाहिजे.